महाराष्ट्र एटीएसची आज सकाळपासूनच राज्यभरामध्ये छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगारांवर एटीएसने नजर ठेवली आहे। शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तब्बल 57 जणांची चौकशी सुरू आहे। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वाशिममध्ये एटीएसची छापेमारी सुरू आहे। दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा शहजाद भट्टीवरती संशय आहे। संबंधितांच्या सोशल मीडिया संपर्कासह आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावेही तपासले जात आहेत। नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये एटीएस पथकाकडून छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोक नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली। ही कारवाई नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये अतिशय गुप्त पद्धतीने सुरू आहे। जळगाव आणि नाशिकमधील एटीएसच्या पथकानं जामनेर तालुक्यातील वाकोद गावामध्ये कारवाई करत एका व्यक्तीची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संबंधित व्यक्तीच्या फोनवरून संशयास्पद कॉल झाल्याचा संशय आहे। एटीएसच्या पथकानं तब्बल अर्धा तास या व्यक्तीकडे चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र संबंधित व्यक्तीनं नेमके कुणाला कॉल केले आणि त्याच्या मोबाईलवरून कुणाशी संपर्क झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाहीये। चौकशीनंतर एटीएसचं पथक परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी अधिकृतरित्या कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित किंवा त्यांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून नागपूरच्या एटीएसनं भंडाऱ्यामध्ये एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि त्याची सध्या चौकशी सुरू आहे। भंडारा शहरातील बडा बाजार परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये काम करणारा हा तरुण आहे। या तरुणाच्या मोबाईलवरून पाकिस्तानी गँगशी संपर्क किंवा सोशल मीडिया फॉलो करण्यात आल्याचा संशय एटीएसला आहे। सध्या तरुण एटीएसच्या ताब्यात आहे आणि चौकशीसाठी मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे। या कारवाईबाबत भंडारा पोलीस आणि एटीएस पथकानं कमालीची गुप्तता बाळगली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित किंवा त्यांना सोशल मीडियावरती फॉलो करणाऱ्या एका विद्यार्थ्याची नागपूर एटीएसच्या पथकानं चौकशी केली आहे। गोंडपिंपरी इथे राहणाऱ्या विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली। हा विद्यार्थी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातला अहेरीतला रहिवासी आहे। शिक्षणासाठी गोंडपिंपरी इथे राहतोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा शहजाद भट्टीशी संपर्क आहे का याची तपासणी एटीएसनं केली आहे। मात्र कोणतीही संशयास्पद माहिती न मिळाल्यामुळे चौकशीनंतर विद्यार्थ्याला सोडण्यात आलं अशी माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली आहे। संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणास महाराष्ट्रामध्ये 3 मोठ्या शहरांशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय। नीटचा पेपर सर्वप्रथम नाशिकमध्ये फुटल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शन सुद्धा उघड झालंय। नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा साथीदार पुण्यातल्या वाघोलीमध्ये असण्याची शक्यता आहे। धनंजय असं त्याचं नाव आहे, तर लातूर शहराशीही या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेले आहेत। पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधल्या काही क्लासेसची चौकशी सुरू झाली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला मुंबई किला कोर्टात हजर करण्यात आलं। शुभम खैरनारला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी सीबीआयला 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली आहे। यानंतर सीबीआयचं पथक शुभम खैरनारला दिल्लीकडे घेऊन रवाना झालंय। उद्या त्याला दिल्लीतील सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या प्रकरणामध्ये इतर आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचा शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीबीआयनं कोर्टात केलाय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी शुभम खैरनारनं पेपर स्वतःजवळ बाळगल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहिल्यानगरमधनं पेपरची कॉपी मिळवल्यानंतर शुभम रस्तेमार्गे पुण्याहून नाशिकला पोहोचल्याचं समोर येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नीट परीक्षेच्या तब्बल 3 दिवस आधीच पेपर नाशिकला पोहोचला होता। नाशिकला आल्यानंतर शुभमनं हा पेपर हरियाणातील एका व्यक्तीकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे पेपर घेण्यासाठी हरियाणातून संबंधित व्यक्ती थेट शुभमच्या घरी पोहोचल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या संपर्कातनं शुभम या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे। नाशिकमध्ये मात्र शुभमनं कुणालाही पेपर दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येते। शुभम खैरनारचा भाऊ भावेश खैरनार याच्याकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं होतं। दहशत माजवण्यासाठी भावेशनं पिस्तूल खरेदी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती।
या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी भावेश खैरनार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. सध्या भावेश खैरनार हा जामिनावरती बाहेर आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील संशयित धनंजय लोखंडे सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारशी धनंजय लोखंडेचा संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. संबंधित तरुणानं अनेकांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिल्याची माहितीही तपासातनं समोर येते. तसंच धनंजय लोखंडे हा महाविद्यालयामध्ये प्रवेश करून येणारा एजंट म्हणून कार्यरत असल्याचा संशय यंत्रणांनी व्यक्त केलाय. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी डॉक्टर धनंजय लोखंडे याच्यावरील आरोप त्याच्या नातेवाईकांनी फेटाळून लावलेत. धनंजय असं काही करेल असं वाटत नसल्याचं लोखंडे कुटुंबियांचं म्हणणं आहे. तसंच त्याला या प्रकरणात कोणीतरी अडकवलं असण्याची शक्यता असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. मात्र या संपूर्ण प्रकरणावरती कॅमेऱ्यासमोर बोलण्यास लोखंडे कुटुंबियांनी नकार दिलाय. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरच्या विविध भागातनं आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या संशयितांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. धनंजय लोखंडेची स्वतंत्रपणे चौकशी केली जाते. कालपासनं सीबीआयचं पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झालंय. नाशिकमधून अटकेत असलेल्या शुभम खैरनारने केलेल्या खुलाशानंतर सीबीआयनं नगरमध्ये कारवाई वाढवली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांचा नेमका काय रोल आहे याबाबत तपास यंत्रणा चौकशी करतायत. नीट पेपर प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतलाय. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहिल्यानगरमधनं अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातनं समोर आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडनं मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलाय. काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून मनीषा वाघमारे हिला आज संध्याकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे. त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआयकडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे. आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं पुढं तिला सखोल तपासासाठी आपण सीबीआयकडे हँडओव्हर केलेलं आहे. नीट परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाबाबत पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या बुधवार-गुरुवारपूर्वी घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सूत्रांच्या माहितीनुसार परीक्षा नव्याने घेण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नीट परीक्षा जुलैच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी आज ठाणे न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावरती उत्तर भारतीय उमेदवारांवरती मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं सुद्धा मोठं नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी राज ठाकरेंचा आज जबाब नोंदवण्यात आला. न्यायाधीशांनी मारहाणीबाबत राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत 20 वर्षांपूर्वी जेव्हा ही मारहाण झाली तेव्हा नाशिकमध्ये आपण होतो असंही ते म्हणाले. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरांवर मनपाने कारवाई केली आहे. मनपाच्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. तसंच मतीनच्या ऑफिसवरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. तर निदा खान लपलेल्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आलाय. दरम्यान मतीन पटेलांच्या कुटुंबियांनी मनपा पथकाचं स्वागत करत गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. फुलांच्या माळा आणि संविधानाची प्रत देऊन हे स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापालिकेने कारवाईबाबत याआधी नोटीस काढली होती. या विरोधात मतीन पटेलने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सुनावणी झाली. मात्र खंडपीठाने मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही. कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देण्याबाबत सुद्धा कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे पालिकेकडनं बांधकामावरती बुलडोझर चालवण्यात आला. दरम्यान पालिकेच्या या कारवाईचा इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय. गुंडगिरी करून घरं पाडली मात्र आम्ही ती पुन्हा उभारू असं जलील यांनी म्हटलंय.
या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके. हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतींवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे. कोण सिद्ध करणार हे? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार. दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाटांनी MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. जलील अर्बन टेररिस्ट असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो हम तुम्हें नगर सेवक फिर से बनाएंगे. याचा अर्थ काय होतो? हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तो तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समरनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घराचं पाडकाम करण्यात आलं. त्याआधी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कारवाईला विरोध न करण्याचं आवाहन जलील यांनी पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांनाही केलं. मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूँ, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे. पूरा हिंदुस्तान देखेगा. हम अपने तौर के ऊपर ये बताएंगे, हुकूमत को पैगाम देंगे कि तुम समझ रहे हैं कि तुम किसी का घर है तो बुलडोजर से लेकर आएंगे, तुम तुम्हारी घटिया राजनीति चलाकर तुम किसी गरीब का घर तोड़ेंगे उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश के अंदर, गुजरात के अंदर, और वहाँ पर कोई है तो उनके साथ खड़े नहीं रहता है. उनका घर गिरता है, घर वाले कहाँ जाते हैं? पुढची बातमी बघूयात. अशोक खऱ्यातला सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी अशोक खऱ्यातवरती गुन्हा दाखल आहे. दरम्यान जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती उघडल्यामुळे पोलिसांनी अशोक खऱ्यातची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणामध्ये आर्थिक सोर्स कोणता आहे याचा पोलिसांचा तपास सुरू आहे. अहिल्यानगरमधील आणखीन एका भोंदूला पोलिसांनी अटक केली आहे. सर्जेपूर भागातील भोंदू शिव सोनावणेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अघोरी विद्या आणि गूढ शक्तीचा जाणकार असल्याचं सांगून सोशल मीडियावरती या भोंदूनं प्रसिद्धी मिरवली. घराखाली सोनं असल्याचं सांगून एका महिलेला चक्क घर पाडायला त्याने भाग पाडलं. इतकंच नाही तर पीडित महिलेकडनं त्यानं 50,000 रुपये घेतले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी भोंदू विरोधात कारवाई केली. अंबरनाथमध्ये बनावट मृत्यूपत्राचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. वडिलांच्या मृत्यूनंतर स्टॅम्प पेपरवर खोटी सही करून कोट्यावधींच्या मालमत्तेवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बहिणीला मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी सख्ख्या आई आणि 2 भावांनी साकट रचला. RTI मधून अंबरनाथमधील बनावट मृत्यूपत्राचा हे खेळ उघड झाला. माहिती अधिकारातनं स्टॅम्प पेपरची माहिती मिळवत बहिणीने फसवणुकीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी आई, 2 भाऊ आणि 2 साक्षीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचं 950 ग्रॅम MD हे अंमली पदार्थ जप्त केलेत. या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे. 12 मे रोजी सकाळी गुन्हे शाखेचं पोलीस पथक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार भारत पाटील यांनी गोपनीय माहिती मिळवली. त्यानुसार मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उभी असलेल्या Hyundai व्हेन्यू कारमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ सापळा रचला आणि कारवाई केली.
बदलापूर शहरातील बेकायदेशीर मासे विक्रेत्यांच्या विरोधात प्रशासन आक्रमक झालंय. शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या मासे विक्रेत्यांमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडेंनी कारवाईचा इशारा दिलाय. काही ठिकाणी मनाई असतानाही रस्त्याच्या कडेला मासे विक्री होते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरतंय. दरम्यान मासे विक्रेत्यांनी प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच सर्व मासे विक्रेत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाची भेट घ्यावी, त्यानंतर योग्य जागा निश्चित करून परवानगी दिली जाईल असंही माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केलंय. मान्सूनची वाट पाहत असलेल्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे याच आठवड्यामध्ये अंदमानामध्ये धडकण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार झालंय आणि पुढच्या 4 ते 5 दिवसात मान्सून अंदमान निकोबार बेटांवरती दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलाय. दरवर्षी अंदमानामध्ये मान्सून 20 ते 22 मे दरम्यान दाखल होतो, मात्र यंदा तो 4 ते 5 दिवस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळमध्येही 1 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर काही दिवस पावसानं विश्रांती घेतली, मात्र आज भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात पिकांसह पालेभाज्यांना फटका बसण्याची भीती आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर दुचाकीस्वारांनी आसरा शोधण्यासाठी गर्दी केली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलं. या पावसामुळे काढणीला आलेली पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याच्या नुकसानाची भीती आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत असला तरी बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या ब्रह्मा गावामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागानं विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होण्याचा अंदाज वर्तवला होता. अशातच अचानक पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे हवेत गारवा पसरला. अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय. अकोल्यात उन्हाचा तडाखा तीव्र झालाय. तापमान 47 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलंय. सध्या शहरात 45 ते 46 अंशांच्या जवळपास तापमान नोंदवलं जात आहे. या प्रचंड उष्णतेमुळे माणसांसोबत झाडांनाही फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर अकोला गार्डन क्लबने वृक्ष संजीवनी रथ या उपक्रमातून रस्त्यालगतच्या झाडांना नियमित पाणी पुरवठा सुरू केलाय. दिवसभर हा रथ शहरात फिरून झाडांना जीवनदायी पाणी देतोय. गेल्या 6 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. 52 वर्षांचा इतिहास असलेला हा क्लब शहरात हरित संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. 45 अंशांवर अकोल्याचा पारा आणि या वाढत्या उन्हामध्ये माणसाचं जगणं जे आहे ते सुखकर नाही आहे. माणसाला अनेक गोष्टींना जो आहे ते सामोरं जावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. अशा या उन्हामध्ये, कडक तापत्या उन्हामध्ये माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना झाडं जी आहे ती झाडं सुकण्याची जी आहे ती मोठी शक्यता असते. मात्र हीच गोष्ट लक्षात घेऊन अकोल्यातला गार्डन क्लब पाहतोय आपण. हे गार्डन क्लबचे सदस्य आहेत जे या अकोल्यातल्या पर्यावरणासाठी सातत्याने काम करत असतात. त्यांनी ही पानपोई जी आहे, वृक्ष संजीवनी रथ जो आहे तो झाडांसाठी सुरू केलेला आहे आणि या झाडांना पाणी देण्याचं काम दररोज जे आहे ते अकोला शहरात जे आहे ते या अकोला गार्डन क्लबच्या वृक्ष संजीवनी रथाच्या माध्यमातून होतं. आणि ही झाडं जी आहे रस्त्याच्या बाजूची किंवा इतर जी वृक्षारोपण केलेली झाडं आहे त्यांना सातत्याने पाणी देण्याचं काम आणि जगवण्याचं काम, ही चळवळ जी आहे अकोला गार्डन क्लबची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उमेश राणे, एबीपी माझा, अकोला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील माण खटाव तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती जनआक्रोश उसळलाय. म्हसवडमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाणी घोटाळा मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 44 अंश तापमानात महिलांसह शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेत. पाण्याअभावी शेतातील पिकं करपू लागल्याचं त्यांनी सांगितलंय. एका भागात भरमसाठ पाणी तर दुसऱ्या भागामध्ये कोरडेपणा असा आरोप करत पाटबंधारे विभागावर गंभीर आरोप करण्यात आले. आमच्या हक्काचं पाणी द्या, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आलाय. या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे.
वाशिमच्या वारा जहागीर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते. चांगला पाऊस झाल्यामुळे अपेक्षित दर मिळतील या आशेनं शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो केवळ 4 ते 5 रुपये इतकाच दर मिळतोय. उत्पादन खर्च मात्र 10 ते 12 रुपये इतकाच येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी अशी मागणी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. काढलेल्या कांद्याला आज कवडीमोल भाव मिळत आहे. वाशिमसारख्या ठिकाणी आमचा वारा जागीरचा प्रसिद्ध हा कांदा कोणी खरेदी करून नाही राहिलं आणि वाऱ्याचा हा प्रसिद्ध कांदा होता. परंतु आज मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याची परिस्थिती व्यथा एवढी गंभीर आहे की शेती कराव की नाही कराव असा कांदा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. दरम्यान जखमी रुग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारपूस केली. चंद्रकांत पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांच्या मदतीच्या घोषणेचा प्रस्ताव बनवणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मिळवण्याचा प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी तयार केला आहे. तो मदत पुनर्वसनला जाईल. उद्या सुदैवाने कॅबिनेट आहे. लगेच मदत पुनर्वसनच्या ज्याचे मिनिस्टर आहेत मकरंद पाटील त्यांना मी सांगून पटकन चेक मिळण्याची व्यवस्था करू. जखमींचा सगळा खर्च आम्ही करू. काही सरकारी योजनेतून होईल, काही प्रायव्हेटली होईल. ते प्रायव्हेटली पण आम्ही करू. सिनर्जी लावल्यानंतर प्रायव्हेटली बिल भरायला लागेल ते आम्ही भरू. प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोकं आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत. दुर्दैवी घटना हे आहे की सगळे जे जखमी झाले होते ते सगळे आता सुस्थितीत आहे. त्यांना जीविताची काही हानी नाही आहे आणि ते सगळे रिकवर चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि शासनाच्या मार्फत जे 6 लोक जे मयत झाले त्याच्यापैकी 4 जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना शासनामार्फत जे अनुदान आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे. पावसाळ्यात म्हाडाच्या जागेवर असलेले होर्डिंग्स कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी म्हाडाने आतापासून पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासंदर्भात म्हाडाने होर्डिंग धारकांना नोटीस बजावली आहे. रिपोर्ट सादर न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा नोटीशीद्वारे देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक होणार आहे. जिल्ह्यातील नद्यांमध्ये गाळ साठल्यामुळे त्यांची बेटं तयार झाली आहेत आणि त्यामुळेच नद्यांचं पाणी लवकर गावांमध्ये शिरतं. यासाठी नद्यांमधील गाळ काढणं गरजेचं आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक होणार आहे. पंचगंगा नदीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीची बेटं तयार झाली आहेत. अमरावतीत 18 कोटींची बिलं प्रलंबित असल्यामुळे जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनकडनं 6 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्याने अखेर उद्यापासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता धरणात पाणी असूनही पाण्यासाठी वंचित राहावं लागेल का असा प्रश्न आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेली अस्थिरता, ऊर्जेचं संकट आणि परकीय चलन साठ्यावरती येणारा ताण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला इंधन बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विशेष म्हणजे केवळ उपदेश न देता पंतप्रधानांनी स्वतःपासूनच या बदलाची सुरुवात केली आहे. त्यांच्या ताफ्यात यापूर्वी सुरक्षेसाठी वाहनांची मोठी रांग असायची. मात्र आता इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या केवळ 2 वर मर्यादित केली आहे. पंतप्रधानांच्या या पावलांमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा होती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांचे परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश दिलेत. तसंच अभ्यास आणि कामांसाठीचे दौरेही रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील नेत्यांनीही प्रतिसाद दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक कार घेतली आहे. ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय. तर मंत्री शंभूराज देसाईंनीही कुटुंबियांसह नियोजित केलेला लंडन आणि पॅरिस दौरा रद्द केलाय.
दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन दिलं पाहिजे, फक्त राजकारण करणं योग्य नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याच्या प्रमुखानं घेतलेला निर्णय योग्यच आहे, आम्ही सर्व त्याचं पालन करू, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे ते देशहितासाठी सांगितलं आहे. ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर, आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे. EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो. माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढ्याच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री हा आमचा सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे, प्रशासनाचा प्रमुख आहे. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची 14 आणि 15 मे 2026 रोजी पाहणी करणार आहेत. त्यावेळी ताफ्यातील गाड्या 50% कमी करण्यात याव्यात, अशी सूचना नितीन गडकरींनी पुणे प्रशासनाला दिली आहे. तसंच पालखी मार्गाची पाहणी करताना सर्व सुरक्षा रक्षकांसोबत बसने प्रवास करणार असल्याबाबत नितीन गडकरींनी नमूद केलंय. तुमचा खिस्सा आता आणखीन रिकामा होण्याची शक्यता आहे, कारण भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर आणखीन वाढवण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेत. तेल कंपन्यांना रोज 1,000 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागतंय. हे नुकसान फार काळ झेपणारं नाहीये. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे तेल दर स्थिर असल्याचंही पुरी यांनी म्हटलंय. तर इंधन दरवाढ टळण्यासाठी हॉर्मुझ खुलं होणं हा एकच पर्याय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या शायना NC यांनीही नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर कमी करण्याची गरज व्यक्त केली आहे. हर एक व्यक्ति अपना छोटे छोटे, जैसे कहते हैं कि एक एक बूंद सागर को बनाता है. ये सिंपल इफेक्टिव मेजर है जो कंट्रीब्यूट करता है फ्यूल कंजर्वेशन को और पॉजिटिव प्रीसीडेंट, ताकि अन्य लोग भी देखें कि कोई शोर शराबा नहीं और सिर्फ अपने काम के मुताबिक जो आवश्यक है उसका खर्च. मेरी विनंती थी और मैं धन्यवाद देना चाहती हूँ आदरणीय प्रधानमंत्री को और योगी जी को कि उन्होंने ये स्वीकार किया है, इसका पालन तुरंत किया है और अन्य जो लोग करने वाले हैं उनको भी अभिनंदन और धन्यवाद. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने चांदीवरील आयात शुल्क 6%वरनं 15% करण्यात आलंय. आजपासूनच आयात शुल्क 15% करण्यात आलंय. सोन्या चांदीची आयात रोखण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. 15%मधील 5% आयात शुल्क कृषी विकास कामांवरती खर्च होणार आहे. आयात शुल्क वाढताच सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000 रुपयांची वाढ झाली आहे. काल सोन्याचे भाव 1,51,000 रुपये होते, तर आज सोनं 1,62,000 रुपयांवरती पोहोचलंय. तर चांदीच्या दरात प्रति किलो 30,000 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 2,68,000 रुपयांवरनं 2,98,000 येऊन पोहोचली आहे. नागपूर विमानतळाला आता आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली. या निर्णयामुळे नागपूरच्या हवाई वाहतुकीला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल. नागपुर इंटरनेशनल एयरपोर्ट को PPP के माध्यम से मॉडर्नाइजेशन करना उसका और अपग्रेडेशन करना, इसमें पूरा एक ट्रांसपेरेंट प्रोसेस से PPP का प्रोसेस रन किया गया है और आज कैबिनेट में उसका JV बनाने का अप्रूवल मिला. कंप्लीट इसको एक इंटरनेशनल एयरपोर्ट की तरह अपग्रेड करेंगे, मॉडर्नाइज करेंगे और इसका एंटायर ऑपरेशन एंड मेंटेनेंस PPP में होगा. केंद्र सरकारनं हमी भावाबाबत मोठी घोषणा केली आहे.
कृषी मूल्य आयोगाने निश्चित केलेल्या खर्चावर 50% नफा जोडून हमीभाव जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% अधिक दराने हमीभाव निश्चित केला जाईल. खर्चावरती किमान 50% नफा देणं हमीभाव निश्चित करताना बंधनकारक असेल. किसानों को अपने श्रम का उचित मूल्य मिल सके और कम से कम 50% मुनाफा मिल सके किसानों को, इसलिए उनके जो कीमत है, खेती की जो कीमत आती है, जो कॉस्ट आती है, उस कॉस्ट के ऊपर लागत जो आती है, उस लागत के ऊपर 50% का प्रॉफिट जोड़ के एमएसपी का निर्धारण करने का 2019 में फैसला माननीय प्रधानमंत्री जी ने लिया था. उस फैसले के अनुसार लगातार खरीफ हो रबी हो सारे फैसले उसी हिसाब से लिए जा रहे हैं. कॉस्ट प्लस 50% प्रॉफिट इक्वल्स एमएसपी, उस तरीके से इसका सारा फैसला लिया गया. तो आज के खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें करीब जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक, टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से.